महाराष्ट्रातली काही झाडं म्हणजे जणू चालतं बोलतं औषधालयच आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या शक्तिशाली झाडांना मिळून ग्राम औषधालय असंही म्हटलं जातं. चला तर मग आज आपण अर्जुन, कडुलिंब, बहावा आणि करंज या 4 खास झाडांबद्दल जाणून घेऊया. हेच आहेत ते 4 नैसर्गिक रक्षक ज्यांची ओळख आपण आज करून घेणार आहोत. सगळ्यात आधी बघूया अर्जुन वृक्षाला. याला हृदयाचा रक्षक असंही म्हणतात. पूर्वीपासून याची साल हृदयासाठी वापरतात आणि आता विज्ञानही हेच सांगते. हे झाड सहसा नदी किंवा ओढ्याच्या कडेला सापडतं. याची साल आणि फळं खूप वेगळी असतात. आता बोलूया कडुनिंबाबद्दल. आयुर्वेदात याला अरिष्ठ म्हणतात, म्हणजे जे कधीच खराब होत नाही. इतकंच नाही तर याला सर्वरोग निवारणी असंही नाव होतं, म्हणजे सगळ्या आजारांवरचा एकच उपाय. शरीर शुद्धीसाठी याचा वापर व्हायचा आणि याचं कारण म्हणजे यातलं अझॅडिरॅक्टिन नावाचं तत्व. पुढचं झाड आहे भावा. याला गोल्डन शॉवर ट्री किंवा राजवृक्ष असंही म्हणतात. याला सोन्याचा शुद्धीकारक म्हणतात, कारण याच्या शेंगा पोट साफ करण्यासाठी मदत करतात. पिवळ्या धम्मक पुनांचे घोस आणि लांब काळ्या शेंगा हीच बहाव्याची खरी ओळख आहे. आणि आपला शेवटचा वृक्ष आहे करंज. त्वचेच्या आरोग्यासाठी हा एक खराखुरा चॅम्पियन आहे. आयुर्वेदात याला कंडुघ्न म्हणतात, ज्याचा सरळ अर्थ आहे खास घालवणारं झाड. त्वचेच्या समस्यांवर हे इतकं प्रभावी का आहे, तर यात करंजिन नावाचा एक खास घटक असतो. पण थांबा, ह्या वनस्पती वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षित वापरासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा: गुणवत्ता, योग्य प्रमाण आणि आवश्यक ती खबरदारी. जसं की गरोदरपणात बहावा वापरू नये आणि करंज तेल नेहमी शुद्ध आहे की नाही हे तपासावं. म्हणजे बघा, ही झाडं फक्त औषधं नाहीत, तर आपल्या महाराष्ट्राचा एक अनमोल ठेवा आहेत. आपल्या पूर्वजांचं ज्ञान आणि आजचं विज्ञान दोन्ही सांगतायत की या वारशाचं जतन करायला हवं. या चालत्या बोलत्या औषधालयाने पिढ्यानपिढ्या आपली सेवा केलीये. आता पुढच्या पिढीसाठी आपण याचं रक्षण कसं करणार?